21 जूनपासून जे केलेलं त्यांचं कृत्य होतं त्या आमदारांचं, ज्यांनी पक्षांतर बंदी कायदा तोडून त्यांचं कृत्य त्याद्वारे ते अपात्र त्याच वेळेला ठरत होते आणि त्यामुळे ते अपात्र करणं हे पहिलं गरजेचं होतं, जे स्पष्ट होतं ज्या कायद्यामधल्या परिच्छेद 10 म्हणजे परिशिष्ट 10 शेड्यूल 10च्या अंडरमध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत 21A 21Bच्या त्या याच्याप्रमाणे ते अपात्र ठरत होते. ते अपात्र ठरवले असते त्याच वेळेला तर इलेक्शन कमिशनचा सिंबलचा निर्णय हा त्या प्रकारे होऊच शकला नसता जो 17 फेब्रुवारी 2023ला दिला गेला. फक्त डोकी मोजून पक्षाचा निर्णय घेता येणार नाही. न्यायमूर्तींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला देत मोठं वक्तव्य करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने गंभीर सवाल केले आहेत. आता हे निरीक्षण गेम चेंजर ठरू शकतं. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या पद्धतीवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. फक्त डोके मोजून म्हणजेच किती आमदार आणि खासदार कोणाच्या बाजूला आहेत ते पाहून एखादा पक्ष किंवा चिन्ह कोणाचं हे ठरवता येईल का, असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना मानून धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं. याच निर्णयाविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जय माल्या बागची यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत पक्षांतराच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली. पक्षांतर हे घटनात्मक पाप मानलं गेलं होतं, पण आजच्या काळात ते जणू सन्मान चिन्ह बनल्यासारखं वाटतं, असं निरीक्षण न्यायमूर्ती बागची यांनी नोंदवलं. याच वेळी न्यायालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका प्रसिद्ध विचाराचाही संदर्भ आला. राज्यघटना कितीही चांगली असली पण ती राबवणारे लोक चांगले नसतील तर ती राज्यघटना निष्प्रभ ठरते. या विचाराचा उल्लेख करत न्यायालयाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. राजकीय पक्षाची घटना वैध आहे की अवैध हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. या संपूर्ण सुनावणीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पक्षातील बहुमत ठरवण्याची पद्धत. निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देताना आमदार आणि खासदारांचे संख्याबळ महत्त्वाचं मानलं होतं. मात्र सुप्रीम कोर्टानं याच पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह कुणाला द्यायचं हा निर्णय केवळ निवडून आलेल्या प्रतिनिधींचं संख्या मोजून घेऊन करता येणार नाही. राजकीय पक्षातील बहुमत म्हणजे नेमकं काय, असा महत्त्वाचा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. आमदारांचे बहुमत, खासदारांचे बहुमत की पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील बहुमत, यासाठी एक ठोस आणि स्पष्ट कायदेशीर सूत्र असणं आवश्यक आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. हाच मुद्दा शिंदे गटासाठी सर्वात महत्त्वाचा ठरू शकतो. कारण विधिमंडळात शिंदे गटाकडे बहुमत असलं तरी संघटनात्मक स्तरावर ठाकरे गटाकडे मोठं संख्याबळ असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी न्यायालयात केला आहे. म्हणजेच आता प्रश्न केवळ कुणाकडे किती आमदार आहेत हा राहिलेला नाही. प्रश्न आहे खरा पक्ष कुणाचा, पक्षाची संघटनात्मक रचना कुणाच्या बाजूने आहे आणि बहुमत मोजण्याचं योग्य कायदेशीर सूत्र नेमकं कोणतं. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील ही सुनावणी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादासाठी अत्यंत निर्णायक ठरू शकते. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलेले हे सवाल भविष्यातील पक्षातील फुटी, पक्षचिन्ह आणि पक्षाच्या मालिकेबाबतचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे ठरू शकतात. म्हणूनच डोकी मोजून पक्षाचा निर्णय घेता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. आता सगळ्यांचं लक्ष अंतिम निकालाकडे लागलं आहे. कारण या निकालाचा परिणाम फक्त शिवसेनेवरच होणार नाही तर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षफुटी आणि पक्षचिन्हाच्या वादाचं संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता आहे. तर या संपूर्ण सुनावणीकडे आता राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल केवळ शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचं भवितव्य ठरवणार नाही तर भविष्यात पक्षफूट, पक्षचिन्ह आणि राजकीय पक्षाच्या खऱ्या मालकीबाबत कायदेशीर निकषही स्पष्ट करू शकतो. त्यामुळे हा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणासाठीच नव्हे तर देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी आणि अंतिम निकालाचे सविस्तर विश्लेषण जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत असेच राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्या व विश्लेषणासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.